नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वप्न जर भविष्यामध्ये शिक्षक होण्याचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण महाराष्ट्रातील शिक्षक होण्यासाठी जी पात्रता लागते ते बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि ती पात्रता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. A to Z माहिती पाहणार आहोत. शिक्षक होण्यासाठी काय करायचं. सर्वात प्रथम माझा नंबर देतो, म्हणजे तुम्हाला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे तुमचं D.Ed B.Ed केलेलं आहे, करत आहात, किंवा B.Ped किंवा इतर शिक्षक होण्यासाठीची जी काय पात्रता आहे ती पात्रता आपल्याकडे असेल तर आपण कोणत्या परीक्षा देणं महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक होणार आहोत म्हटल्यानंतर D.Ed केलेला असेल तर तुम्हाला पेपर 1 TET पास करणं गरजेचं आहे. TET करा किंवा CTET करा, CTET करा, पास करणंच गरजेचं आहे. CTET पेपर 1 पास करणं गरजेचं आहे. आता TET म्हणजे महाराष्ट्रासाठी असते. आता तुम्ही पाहिलेलं असेल पेपर फुटी वगैरे वगैरे तुमच्या कानावर तरी किमान आलेलं असेल. पण CTET एक्झाम सेंट्रल TET एक्झाम असते, म्हणजे केंद्र शासन घेत असतं. केंद्रीय पात्रता परीक्षा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, अशा दोन पैकी आपला D.Ed झालेला असेल तर 1 ते 5 साठी, 1 पहिली ते 5वी या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी हे कंपल्सरी आपल्याला TET एक्झाम पास होणं गरजेचं आहे. ही आहे पात्रता परीक्षा, लक्षात घ्या. आणि या परीक्षेमध्ये मार्क ओपनच्या विद्यार्थ्याला 90 आणि कास्टच्या विद्यार्थ्याला 83 मार्क आवश्यकच असतात. तरच तो विद्यार्थी TAIT एक्झाम देत असतो. आता TIT 4 येणारी आगामी TIT 4 असणार आहे, लक्षात घ्या. बरोबर. आता विषय काय आहे, वेळ लागतो पण सेफ झोन मध्ये आपल्याला जॉब करता येतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याला प्राधान्यक्रम द्या. महिला असाल, D.Ed B.Ed केलेला असेल, थोडा अभ्यास करायला सुरुवात करा. आपले क्लासेस सुद्धा आहेत. ग्रो अकॅडमी पुणे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ग्रो अकॅडमी पुणे ऍप सुद्धा इन्स्टॉल करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे D.Ed झाले, 12वी D.Ed साठीच होतं हे वरलं. D.Ed प्लस पदवी झालेली आहे. तुम्ही जर सेकंड पेपर पास झालात, काय सांगतोय, सेकंड पेपर पास झालात, 6वी ते 8वी या वर्गासाठी तुम्ही पात्र राहता आणि TIT 4 द्यावी लागते. आता ही परीक्षा 200 गुणाची असते. ज्यांना जास्त गुण असतात त्यांना घेतलं जातं लवकर, त्यांच्या विषयानुसार त्यांना लवकरात लवकर नोकरीवर जाता येतं. ठीक आहे. त्याचबरोबर B.Ed आहे. B.Ed ला 6 ते 10वी पर्यंत शिक्षक होता येतं. जर TET पेपर किंवा CTET पेपर सेकंड पास असतील तर त्यांना संधी वाढतात 6वी ते 8वी या वर्गासाठी, आणि त्यांना TIT 4 देऊन 200 पैकी आपल्याला साधारण 120 प्लस मार्क कसे मिळवता येतील त्या पद्धतीने आपण मिळवू शकतात. याच्यामध्ये अजून फरक पडतो. D.Ed B.Ed करणारे लोक BA करणारे असतात, त्यांचे विषय वेगळे असतात. त्याच्यानंतर BSc करणारे लोक असतात, त्यांचे विषय वेगळे असतात. त्यानंतर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतं, त्यांचे विषय वेगळे असतात. म्हणजे वेगवेगळ्या फील्डनुसार या 6 ते 8 मध्ये येत असतात. आणि यांच्या विषयाच्या जेवढ्या जागा आहेत आणि आपण ग्रॅज्युएशन कशामध्ये केले याच्यावर आपलं माध्यम ठरत असतं, त्या विषयाचा शिक्षक होत असतो आपण, लक्षात घ्या. आता शिक्षक भरतीची प्रक्रिया, आता पुढे काय असतं, आपण TET पास केली 90 गुणांनी किंवा 83 गुणांनी आपण TET पास केली, बरोबर. TET पास केली. त्यानंतर महत्वाचा टप्पा म्हणजे मेरिटवर आधारित सर्वाधिक जास्त मार्क असणारी विद्यार्थी लवकरात लवकर सिलेक्ट होतात. म्हणजे TIT 4 देऊन, म्हणजे भविष्यात तुम्हाला TIT 4 द्यायचे, लक्षात घ्या. TIT 4 मध्ये 200 मार्कापैकी जास्तीत जास्त मार्क पडतील तेवढा आपला नंबर लवकर लागतो. इथे असं नाही TET मध्ये पात्रतेपर्यंतच मार्क घ्यायचे असं नाही, इथे जास्तीत जास्त मार्क घेणं आवश्यक आहे. आता त्याचे विषय सुद्धा तुम्हाला समजून सांगतो. यामध्ये TET पेपर 1 मध्ये काय विषय असतात ते सांगतो. TET पेपर 1 मध्ये फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज अशा 2 लँग्वेज असतात. तुम्ही मराठी इंग्रजी घेऊ शकता, मराठी हिंदी घेऊ शकता. CTET ला असेल तर तुमच्या भागानुसार तुमच्या लँग्वेज चूज करता येतात.
ठीक आहे, इथे दोनच ऑप्शन आहेत. 3 भाषापैकी 2 भाषा आपल्याला निवडणं गरजेचं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी 2 भाषा निवडणं आवश्यक आहे. त्या भाषेचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरा नंबर टप्पा म्हणजे पहिल्या पेपरला फिक्स विषय असतात. एक म्हणजे मॅथ, दुसरं म्हणजे सीडीपी. आता सीडीपी म्हणजे काय? चाइल्ड डेव्हलपमेंट, ओके, पेडागॉजी असतं. चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी आपल्याला शिकणं गरजेचं असतं, म्हणजे मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र म्हणतात त्याला. ठीक आहे. त्याचबरोबर ही परीक्षा पेपर 1 ची जाईल. बीएड झालेल्या लोकांना पेपर 2 द्यावा लागतो. त्याच्यामध्ये 2 आहेत, लक्षात घ्या. ज्यांचं बीए बीएड झालेलं आहे, बीए बीएड झाले त्यांना सोशल सायन्स पेपर देणं गरजेचं आहे. सोशल सायन्स पेपर पास करणं गरजेचं आहे. सोशल सायन्स मध्ये 2 लँग्वेज असतात, त्याचबरोबर सीडीपी आणि त्याचबरोबर सोशल सायन्स हे 60 मार्काला असतं. सोशल सायन्स काय असतं? 60 मार्काला असतं. त्याचबरोबर ज्यांचं बीएससी झालेलं आहे त्यांना 2 लँग्वेज फिक्स, कोणत्याही 3 पैकी 2 लँग्वेज घेणं गरजेचं आहे. सीडीपी आणि मित्रांनो इथं मॅथ आणि सायन्स असतो, ते 60 मार्काला असतं. मॅथ आणि सायन्स मिळून 60 मार्काला असतं. हे झालं टीईटीच्या बाबतीत. आता डीएडचा असू द्या किंवा बीएडचा, टीईटी पास झालेला असू द्या किंवा काही असू द्या, तुम्हाला टीआयटी एक्झाम द्यायची ठरली, डीएडला कंपल्सरी पेपर 1 पास झाल्यानंतरच टीआयटी एक्झाम देता येते. परीक्षा देता येते पण सिलेक्शन होत नाही. त्यामुळे आपण पेपरमध्ये किंवा परीक्षा देऊन काही उपयोग होत नाही. पण बीएडच्या प्रत्येक विद्यार्थ्याला टीआयटी एक्झाम देता येते, प्रत्येक विद्यार्थ्याला, कारण त्याला 9वी 10वी साठी कुठलीही टीईटी अट लागू नसल्यामुळे. त्यामुळे तो टीआयटी मध्ये विषय काय असतात ते सांगतो. आता टीआयटीतले स्पेशली विषय सांगतो, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला आयडिया मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, टीआयटी 4 च्या आपल्या बॅचेस आतापासून चालू आहेत, जेणेकरून मॅथ आणि रिझनिंगचे विषय अवघड असल्यामुळे आपल्याला 6 महिने 1 वर्ष चांगलंच घासावं लागतं, त्याच्याशिवाय मार्क येत नाहीत. आता बघा, हा नंबर सेव्ह केला. टीआयटी 4 चे विषय बघा. अभियोग्यता, आणि बुद्धिमत्ता. पेपर आहे 200 मार्काचा. 200 पैकी 40% बुद्धिमत्ता आहे. 40% म्हणजे 80 मार्काचं बुद्धिमत्ता आहे. त्याचबरोबर अभियोग्यता 120 मार्क आहेत. 120 मध्ये म्हणजे 60% मार्क 200 पैकी. त्यामध्ये गणित, अंकगणित स्पेशली 30 गुणाला विचारलं जातं. कल, आवड, समायोजन, बालमानसशास्त्र 30 गुणाला विचारलं जातं. जनरल नॉलेज, जनरल आणि लँग्वेज याच्यावर 30-60 प्रश्न असतात. अशा करून 120 गुण असतात. आता सर्वात जास्त भर ज्यांचं रिझनिंग आणि मॅथ चांगलं आहे तोच या शिक्षक भरतीमध्ये चांगले गुण घेऊ शकतो. त्याचं कारण सांगतो. इथे 80 गुण आहे बुद्धिमत्तेचे प्लस 30 गुण आहे गणिताचे. 110 गुणाचं तुमचं मॅथ आणि रिझनिंग असतं. ते कल, आवड, समायोजनचे तुम्हाला खूप सोपे प्रश्न असतात. त्याचे मार्क सर्वसामान्य विद्यार्थ्याला चांगले पडतात. जो डीएड बीएड केलाय मन लावून त्याला तर 100% पडतात. आणि तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे? तुम्ही जर कास्ट मध्ये असाल, तुमचं टार्गेट 120 ते 130 मार्क तरी आपल्याला पडली पाहिजेत किमान. त्याच्या खाल्ल्या मार्कला सिलेक्शन होतं की नाही होतं या संभ्रमात राहावं लागतं. कन्फर्मेशन आपल्याला शिक्षक करण्यासाठी एवढे तरी मार्क मिळवणं गरजेचं आहे. किती पैकी? 200 पैकी विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे सांगतो. कॉम्पिटिशन मध्ये लोक किती आहेत? तुमच्या स्पर्धेमध्ये लोक आहेत फक्त आणि फक्त 2 लाख लोक आहेत. फक्त एवढेच लोक आहेत बरं का, लक्षात घ्या. उमेदवार हे एवढेच आहेत, विद्यार्थीच एवढे आहेत या शिक्षक भरतीमध्ये. 2,30,000, 2,10,000, 2 लाख आणि 2 लाखच लोक आहेत. त्यातले खरे कॉम्पिटिटर म्हणजे अभ्यास करणारे कॉम्पिटिटर फक्त आणि फक्त 50,000 आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, लक्षात घ्या. आता मी काय सांगतोय ते जाणीवपूर्वक लक्ष द्या. 50,000
खरे कॉम्पिटिटर स्पर्धक आहेत त्यातले ना 20,000 चांगला अभ्यास करतात, त्यातले सुद्धा 20,000 चांगला अभ्यास करतात आणि ते दरवर्षी शिक्षक भरतीमध्ये लागतात, शिक्षक होतात. शिक्षक होऊन 3 वर्ष कंप्लीट केल्यानंतर 8व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला साधारण 1 लाख पगार होणार आहे. लक्षात घ्या, 1 लाख पगार होण्यासाठी 10,000 रुपये खर्च करू शकत नाही का तुम्ही? हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आतापासून अभ्यास करा ना, थोडा थोडा करा, 2-2 तास करा. शिक्षक व्हायचंय, गव्हर्नमेंटच व्हायचे. आता याच्यामध्ये सगळेच जवळपास 80-90%, 10-20% सोडले, 80-90% विद्यार्थी कुठल्या तरी इंग्रजी स्कूलवर काम करतात, कुठंतरी आपलं डोनेशन भरून काम करतात. काही लोक गृहिणी आहेत. त्या विद्यार्थ्याला आत्ता सांगतो, तुमचं टार्गेट पुढली टीईटी असेल किंवा TIT एक्झाम असेल, सर्वात प्रथम पुंडे सरांना डायरेक्ट कॉल करा आणि विद्यार्थी मित्रांनो क्लास जॉईन करा. चांगल्या गोष्टी लवकर पचत नाही तर वर्षभर मी क्लास घेतो विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर कंटिन्यू. सीझन आलं म्हणून वाजत नाही, कंटिन्यू. कारण मला माहित आहे जर एखादा विद्यार्थी 5-6 महिने घासला तर फिक्स पोस्टला लागतो. जागा येतच राहतात. कॉम्पिटिशनचा विचार केला तर बघा, हे 2 लाख लोक आहेत, 20,000 जागा येणार आहेत. हे 3-0 हे कटलं म्हणजे एका पदासाठी फक्त 10 लोकांचं कॉम्पिटिशन आहे. आता तेच सांगतो, दुसऱ्या परीक्षेचं 1700 पदसंख्या येणार आहे तलाठीची. जवळपास 6.5 लाख फॉर्म येतात. हे 3-0 गेल्या. 17-2 34, 17-3 51, 17-4 68 म्हणजे 7 लाखच पकडून 17-4 68 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी 1700 इथला एक शून्य गायब करा म्हणजे 400 एका पोस्टसाठी, एका पदासाठी 400 लोक कॉम्पिटिशन मध्ये असतात. आपलं 10 वर चाललंय ना. आणि हेच कॉम्पिटिशन येत्या 2 वर्षात अजून वाढू शकतं, येत्या 5 वर्षात अजून वाढू शकतं. कारण BEd करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करणं गरजेचं आहे. इव्हन तुम्ही घरी बसून अभ्यास करा. तुमचं स्वप्न ध्येय असेल, स्वप्नासाठी जगडायचं असेल तर पुंडे सरांना कॉल करा, मेसेज करा, क्लास जॉईन करा, थोडा थोडा अभ्यास करा. तुमचं स्वप्न साकार करण्यास मी कायम तुमच्या सोबत आहे. आणि विद्यार्थ्यांना असं भ्रमात ठेवत नाही, कारण विद्यार्थी मार्कावर पास होतो आणि नोकरीला लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच्यावर फोकस करणं फार महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.